भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं हूँ करुणा। खबर SNS टीवी में आपका स्वागत है। आइए दिखाते हैं आज की बड़ी खबर। घोडा यात्रा महोत्सवाला सुरुवात 22 फेब्रुवारी 2024 ला चिमूर येथे श्री बालाजी महाराजांच्या रातघोडा। चिमूर शहरातील डवळे कुटुंबियांच्या जमिनीवर खोदकाम करताना मिळालेली चमत्कारिक मूर्ती नागपुरातील राजे भोसले यांचे काळ मंदिर बांधण्यात आले। श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर ही नोंदणीकृत संस्था असून या संस्थेचं रजिस्ट्रेशन 1961ला झालेलं आहे आणि या संस्थांकरता 14/19ला घटना निर्देशित करून दिलेली आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सन 1704 मध्ये दाहुले परिवाराचं कोठ्याचं बांधकाम सुरू असताना या ठिकाणी मूर्ती सापडली। ती मूर्ती पालथ्या अवस्थेत होती। ज्यावेळेस कोठ्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळेस खंतीचा असा छन्न असा आवाज आला। तो आवाज आल्यानंतर बालाजी महाराज दाहुले परिवारामध्ये स्वप्नात जाऊन सांगितलं की मी या ठिकाणी आहो, मला इथून काढा। तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बांधकाम लगेच बंद करण्यात आलं। बांधकाम बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती येऊन त्या ठिकाणी पूर्ण जागेची पूजा केली। पूजा केल्यानंतर खोदकाम सुरू करत असताना ती मूर्ती पालथ्या अवस्थेत त्या ठिकाणी होती। मूर्ती जशी निघाली तशीच मूर्ती त्याच ठिकाणी उभी करण्यात आली। आजूबाजूला कोणतेही सिमेंट काँक्रीट कोणतेही काही न लावता त्या ठिकाणी मूर्ती स्थानापन्न करण्यात आली। त्यानंतर त्या ठिकाणी मूर्तीच्यावर काहीतरी असावं म्हणून एक गवताचं बिल्ड गावातल्या लोकांनी तयार केलं। 1704 मध्ये त्या ठिकाणी मूर्ती होती। ती 1772 पर्यंत मंदिराची स्थापना न झाल्यामुळे त्या गवताच्या गुल्ल्यामध्ये 68 वर्ष ती मूर्ती होती। चिमूर येथे नाईक नावाचं एक घराणं होतं। त्यांच्याकडे देवाजीपंत चोरगडे म्हणून एक दिवाण होते आणि नाईक घराणं हे भोसले राजांशी संलग्न होतं। तेव्हा नाईक घराणं हे नेहमी भोसलेंकडे जात असत। भोसलेंकडे जात असताना देवाजीपंत चोरगडे हे चर्चा करण्याकरता गेले असता नाईक घराण्याचं पूर्ण शिष्टमंडळ आलं, परंतु देवाजीपंत चोरगडे यांना झोप लागल्यामुळे त्याच ठिकाणी थांबले। मग त्यावेळेस त्यांनी रोज बालाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ज्याप्रमाणे भजन कीर्तन करत होते त्याप्रमाणे त्यांनी भजन सुरू केलं। तेव्हा भोसलेंना लक्षात आलं। भोसलेंनी विचारलं की तुम्ही कुठून आले, काय आले? तेव्हा त्यांनी सांगितलं का मी नायकांसोबत आलो, असं असं झालं बा। पण त्यांना देवाजीपंत चोरगडेचं भजन आवडल्यामुळं भोसलेंनी सांगितलं की तू नेहमी इथे येत जा। त्यानंतर देवाजीपंत चोरगडे हे नेहमी भोसलेंकडे जात होते। त्या काळामध्ये राजे भोसले यांचा मृत्यू झाला। भोसलेंना राजाची जर गादी पाहिजे असेल तर त्यांना पुणे येथे पेशव्यांकडे नजराना रक्कम भरल्याशिवाय गादी मिळत नव्हती। त्यामुळे पेशव्यांचं शिष्टमंडळ पुणे येथे गेलं। त्या शिष्टमंडळासोबत देवाजीपंत चोरगडे हे सुद्धा गेले। त्या ठिकाणी सुद्धा देवाच्या आशीर्वादाने काय भोसलेंचं शिष्टमंडळ आलं, परंतु देवाजीपंत चोरगडे यांचा डोळा लागला। त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपलं तंबोरा घेऊन भजन सुरू केलं। ते भजन पेशव्यांनी ऐकलं आणि पेशव्यांनी विचारलं तू कसा काय आला? तेव्हा त्यांनी सांगितलं मी चिमूरला नायकांकडे असतो, मी भोसलेंकडे आलो होतो, भोसलेच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी आलो, परंतु मला डोळा लागला, पण मी नेहमी बालाजी मंदिरामध्ये भजन म्हणत असतो म्हणून मी या ठिकाणी भजन म्हटलं। तेव्हा पेशव्यांना सुद्धा त्यांचं भजन आवडलं। तेव्हा पेशव्यांनी सुद्धा सांगितलं त्याला तू नेहमी इथं येत जा। त्यानंतर तो भोसलेंकडे वापस आला। या शिष्टमंडळांनी त्यावेळेस 7,50,000 रुपये भोसलेंना नजराना रक्कम सांगितली होती आणि ती रक्कम खरोखर म्हणजे 2,50,000 रुपये ठरली होती, परंतु 7,50,000 सांगितल्यानंतर भोसलेंना यांनी सांगितलं की तुम्ही जर माझ्यावर जबाबदारी द्याल तर मी कमी याच्यात आणू शकतो। त्यामुळे त्यांनी बालाजी महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार करून पुन्हा भोसलेकडे गेला। भोसलेंनी त्याच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ पुण्याला पाठवलं। पुण्याला जो 7.5 लाख रुपये नजराना होता तो 5 लाख रुपये नजराना पेशव्यांकडून करून आणला। मग तो पेशवेकडून 5 लाख रुपये नजराना करून आणल्यामुळे भोसले सुद्धा खुश झाले आणि भोसलेंनी त्यांना डायरेक्ट सेनापती म्हणून नियुक्ती केली। आणि सेनापती म्हणून नियुक्ती करत असताना त्यांनी भोसलेला सांगितलं की तुम्ही माझं एक काम कराल का? तेव्हा त्यांनी सांगितलं तुझं काम कोणतं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुमचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला माझं काम सांगतो। तेव्हा त्यांनी सांगितलं मग सेनापती झाल्यानंतर की आमच्या चिमूर येथे एक श्रीहरी बालाजी महाराज आराध्य देवाची मूर्ती सापडली आहे, त्या ठिकाणी आपण मंदिर बांधून द्या।
तेव्हा भोसलेंना वाटलं की आपण एवढे पैसे खर्च करून चिमुरला मंदिर बांधण्यापेक्षा आपण नागपूरला मंदिर बांधलं तर काय फरक पडेल, म्हणून त्यांनी तिथून काही लोक पाठवले आणि मूर्ती इथून उचलून नागपूरला न्यावं असा प्रयत्न केला. परंतु मूर्ती जागेवरून काही हलत नव्हती. मूर्ती जेव्हा हलत नव्हती तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यावेळेस मग ठरवलं की तिथं मंदिर बनू शकत नाही तर आपण चिमुरलाच मंदिर बांधलं पाहिजे. म्हणून त्यांनी मग त्यावेळेच्या काळामध्ये चिमुरात संपूर्ण मंदिराचं बांधकाम केलं. बांधकाम केल्यानंतर देवस्थानचं व्यवस्थापन चालावं, देवाची पूजा अर्चा चालावी, म्हणून भोसलेच्या काळामध्ये 1612 रुपये प्रतिवर्ष देवस्थानच्या खर्चाकरता येत होते. त्या काळामध्ये 200 एकर शेती सुद्धा आली होती आणि सोनं वगैरे ते त्यावेळेस देत होते. त्यावेळेस सोनं बालाजी मंदिरातून नायकांच्या वाड्यात जात होतं, नायकांच्या घरून सोनं या ठिकाणी येत होतं. रोज संध्याकाळी सोनं अंगावर वाहलेलं पुन्हा नायकांकडे जात होतं. असा परिक्रम चालू होता. आजच्या काळात असा परिक्रम चालू होता. याप्रमाणे बालाजी मंदिराची ख्याती आहे. बालाजी मंदिरामध्ये आजपर्यंत कुणीच काही करू शकले नाही. ज्यांनी या ठिकाणी धोका दिला असेल त्याला देवानी सजा दिलेली आहे. हा घोडायात्रा उत्सव 319 वर्षापासून सातत्याने सुरू आहे. या घोडायात्रेची सुरुवात दिनांक 14/2/2024 सुरू झाली आणि 8/3/2000 महाशिवरात्रीची समाप्ती होत आहे. या घोडायात्रेचा उत्सव म्हणजे नवरात्र प्रारंभ, रथसप्तमी, गरुड वाहन, मारुती वाहन, घोडा रथयात्रा, गोपाळकाला आणि महाशिवरात्रीला सांगता अशा प्रकारचा आहे. गरुड वाहन हे म्हणजे पहिल्यांदा गरुड वाहन पूर्ण गावामध्ये फिरल्या जाते. घोडा रथाचा ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी गरुड वाहन जाऊन पूर्ण तपासणी करून येते की जागा रस्ता बरोबर आहे किंवा नाही. परंतु गरुडावर विश्वास नाही राहत म्हणून पुन्हा मारुती वाहन सुद्धा जाते. मारुती सुद्धा पूर्ण फिरून रस्ता ओके आहे किंवा नाही हे पाहून येते आणि जेव्हा मारुतीने सांगितले की रस्ता ओके आहे त्याच दिवशी घोडा रथयात्रा फिरते. घोडा रथयात्रा ही अशी आहे की घोडा यात्रेला भगवान विष्णूची मूर्ती तिला सजावट करून बालाजी महाराजासमोर नेऊन बालाजी महाराजातून तिच्यामध्ये समाविष्ट करून बालाजी मंदिरात जो घोडा राहते त्या घोड्यावरती मूर्ती स्थानापन्न केल्या जाते आणि त्याची पूजा अर्चा करून रात्री 1 वाजता घोडा या ठिकाणून डोंगरवाड चौक, नेहरू चौक, यावले चौक, राक्षलवाड चौक आणि परत मंदिरापर्यंत पहाटे 4, 4:30, 5 पर्यंत येते आणि त्यानंतर आरती होऊन नंतर घोडा यात्रा त्या दिवसाचा कार्यक्रम संपते.